नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात सुधीर न्यूज मराठी चॅनल आणि आज आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना आणि तिच्या 11व्या हप्त्याबद्दल। महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत दर महिना 1500 रुपये थेट खात्यात जमा केले जातात। आजपर्यंत 10 हप्ते जमा झालेत। आता सर्वांनाच उत्सुकता आहे की 11वा हप्ता कधी येणार। तत्पूर्वी लाडक्या बहिणींना निवडणुकीपूर्वी राज्यात महायुतीचं सरकार आल्यास 1500 रुपयेवरून 2100 रुपये देणार असं केलेल्या घोषणापत्रावर राज्याचे दोन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व महिला व बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी काय म्हटलं ते पाहूया। लाडकी बहीण योजना बंद होणार तर नाही, पात्र बहिणी वंचित राहणार नाहीत। दुसरी गोष्ट पुढे जाऊन सांगतो, 2100 रुपये आम्ही जे बोललोय, अजितदादांनी सांगितलं जेव्हा आर्थिक परिस्थिती आमची चांगली होईल त्यावेळेस आम्ही तेही देऊ। मी ज्यावेळेस राज्य सरकारची परिस्थिती ही अधिक योग्य होईल त्यावेळेस मी तुम्हाला 2100 रुपये देणार आहे। आणि 2100चा बाबतीतला निर्णय आमचं महायुतीचं सरकार योग्य वेळी जे त्या निमित्ताने घेईल। आम्ही लाडक्या बहिणींना दिलेलं वचन जसं 1500चं पूर्ण केलेलं आहे तसं 2100चं सुद्धा दिलेल्या वचनापासून आम्ही काही हरकत कधी। यानंतर 11व्या हप्त्याची माहिती चला पाहूया। मित्रांनो, ताज्या माहितीनुसार 11वा हप्ता मेच्या किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, हप्ता थोडा उशीर घेत असला तरी सरकारकडून नियमितपणे पैसे दिले जात आहेत। अजूनही काही शंका असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीसाठी सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय महाराष्ट्र मित्रांनो।